मंडळी नमस्ते. आज आपण आलोय पोतले गावामध्ये. मी राणा तपास आरटी लाईव्ह सर्वा. तर मंडळी आज आपण आलोय पोतले गावामध्ये. पोतले गावामध्ये खरं तर बैला छंद हा कमी, पण ह्या गावामध्ये प्रथमतः जो छंद लावला तो या ठिकाणी इमाम मुल्ला यांचा सर्जा, जो हिंद केसरी या ठिकाणी पोतल्यात होऊन गेला. पण त्यानंतर बंदी आली. बंदीनंतर यामध्ये की आपण पाहू शकता की या बैलांची संख्या पोतल्यामध्ये पूर्णतः कमी झाली. जो नाद हा पूर्णपणे बंद झाला. पण ह्या ठिकाणी आमच्या ह्या आपल्या पोतले गावामध्ये की सोन्या ग्रुप पोतले आणि भारत ग्रुप पोतले यांनी आणि सर्जा ग्रुप पोतले यांनी या ठिकाणी परत तो नाद चालू करण्यासाठी एक छोटी छोटी वस्त्र आणली. एक घरची वस्त्र म्हणून त्यांना जोपासलं आणि ह्या ठिकाणी आज ती बैल आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये आपल्या भागामध्ये चर्चेत आहेत. तर आज आपण पाहू की त्या बैलांचा आजपर्यंतचा प्रवास कसा आणि त्यांचा या ठिकाणी सांभाळ कसा केला व त्यांच्याबद्दल बरीच चर्चा. तर पाहूया सोन्याची मुलाखत. मंडळी आपण पाहू शकता की बैलगाडी क्षेत्रामध्ये अशी आजवर मोठे राहिले तर छोट्या मुलांना सुद्धा या ठिकाणी बराचसाच नाद आहे. तर त्या नादासाठी आज आपण आलोय पोतले गावामध्ये. ह्याचं नाव गौरव पाटील. तर ह्याचं वय खूप लहान, जवळजवळ तो आता पहिलीमध्ये शिकत आहे. पण बैलगाडी क्षेत्रामध्ये आपल्यापेक्षा ज्ञान ह्याला जास्त आहे. तर आपण पाहू शकतो त्याला काही प्रश्न विचारू, तो कसा उत्तर देतोय पाहू. तर गौरव सांगशील का 1001 कोण? मथुर. राहुल पाटलांचा? मथुर. सोनारपाडाचा? सोन्या. 2211? पिस्टन. 8181? रायफल. बर, तुला काय वाटतंय की तुमचा सोन्या कसा पळतो? जोरात. जोरात. आता सोन्या बरोबर नंतर नवीन खोंड कोणतं घेतलंय? इंटर. बर, आता तुमच्या घरातल्यांनी सर्वांनी नाद जोपासलाय. तू मोठा झाल्यानंतर शाळा शिकून मोठा झालास तर हा नाद जोपासशील का पुढे? हो. ठीक आहे ठीक आहे. तर पाहू शकता मंडळी की असा गौरव पाटील, पोतलेकरांचा गौरव पाटील. बरं मंडळी, आता आपल्या समोर आहेत हिंदू बापू, म्हणजे ज्यांनी हा खोंड पारखला व या पोतले गावामध्ये प्रथमचा जो नाद बंद झालता त्या नादाला सुरुवात म्हणून त्यांनी खरसुंडीच्या बाजारातून हा सोन्या आणला. बट त्याच्याविषयी त्यांना काय वाटलं की जेव्हा त्यांनी पारख करून तो आणला तेव्हा यांनी स्वतः पारख केली. पारख करताना त्यामध्ये सोन्यामध्ये त्यांना काय गुण दिसले व कसा आणला, त्याचा प्रवास आतापर्यंत कसा झाला, हे जर आपण थोडी माहिती बापूंकडून घेऊ. तर बापू नमस्कार, आपलं संपूर्ण नाव सांगा. इंदुराव कशाव पाटील. बरं बापू, मला सांगा की प्रथमतः तुम्ही हा खोंड खरसुंडीच्या बाजारातून घेतला. खरसुंडीच्या बाजारात घेतला. बाजार भयान फिरलो, माझ्या खोंडच पसंत नव्हता. आणि चहा प्यायला बसलो तर सामने हे खोंड होता आणि मुरकी होता. तो माझ्या पसंत पडल्यानंतर मी काय सांगितलं, म्हणलं मालक कोण आहे का? तिथंच बसलेला होता. म्हटलं मी सोडा म्हणलं त्याला. सोडला आणि वाईट 4-5-6 पावलं नेला आणि मागं आणला. बसा म्हणलं ठेवा. आणि मुरकीवच होता कोण. म्हटलं बोला किंमत बोलल्यानंतर तिने सांगितले 60,000. 60,000 किंमत सांगितल्यानंतर की कमी ना आम्ही आम्हाला 40ला बैल पडेल. 40,000. म्हणजे तो बैलही बारका होता पण मोठ्या बैलावर की मुरकीवच आणला होता. मुरकीवच आणला होता. आणि त्यातून त्याला हिथं आणला आणि एका महिन्यानं मुरकीवच आपल्या गावच्या राऊंडात झोपला. पोतल्याच्या चांगल्या पद्धतीत पळायला. म्हटलेलं का चांगलं पळते, आता ह्याला निगा ठेवू. त्यापासून निगा ठेवली तर परक्यातच खून झाला. घेताना उद्देश काय होता की पळवायचा होता असा का? नाही पळाला तरी? नाही, पळवायच्या उद्देशानंच घेतला होता मी बैल. आणि हा प्युअर धनगरी खिलारी जातीतला बैल आहे. बरोबर, प्युअर धनगरी खिलारी जातीतला, म्हणजे निवळ खिलारी नव, धनगरी खिलारी अशा जातीतला बैल म्हणून घेतला. बरं ठीक आहे. बरं, पहिला अड्डा झाला त्यानंतर बाबा तुम्हाला अनुभव काय आला बाबा की असा हा हे जो स्पीड लावतोय किंवा? नाही, पहिला अड्डा आपण जर बारका असतानाच पोतल्या पळवलं मुरकीवर, त्याच वक्ताला म्हटलं पुढं काहीतरी काम करेल. मग तसं त्यानं तुमची इच्छा पूर्ण केली. बर ठीक आहे. असा अनुभव सांगा की बाबा त्या ठिकाणी तुमची इच्छा पूर्ण होती की बाबा ह्या मैदानात तो राहिलाच पाहिजे, असं मैदान सांगा आम्हाला. असं मैदानात म्हणजे 4 ठिकाणी आम्ही हे केलं. आता तुमची कासार शिरब्यात तिथं मैदानावर म्हटलं बैल राहिला. बरं, आत्ताच काही दिवसापूर्वी तांबवे मैदान झालं. त्याचा अनुभव? तांबव्या मैदानात बैल म्हटलं, जर शेजारचा बैल घातलेला बैल जर ह्या पोराने घातला बैल हे जर निघाला तर आपण फायनलला राहतो. आम्ही फायनलला राहिलो. चांगली साथ दिली, फायनलला राहिला. नाव राखलं थोडक्यात. नाव. बरं ठीक आहे. आता या ठिकाणी आम्ही माहिती घेतली पोरांकडून
तर हा बैल आदत असताना जरा काहीतरी याच्या पायाला प्रॉब्लेम होता, त्याच्याबद्दल काय सांगचाल का? ते काय झालं, ज्या वक्ताला इथं काल्यात कुठेतरी पळवायला आला मी नव्हतो. बर. त्या वक्ताला एक चढाव पायी आणि एक लावणात पायी त्याचा पळताना गेला बर. पुढं. हा. त्या वक्ताला बैल चमकला. हा. आणि तो चमकल्यानंतर त्याला बराचसे उपाय इथे केला. इतका उपाय केला की पैसे घालवले. पोरांची मर्जी होती, बैल चांगला झाला पाहिजे, पैसे घालवले. पण एक काम केलं की कुठल्याही डॉक्टरचा उपयोग नाही झाला. मग ह्या पोरानं, बारक्या पोरानं आमच्या कुठनं तर कर्नाटकचा ते डॉक्टर कुणीतरी सांगितलं, मग कर्नाटकला बैल नेला. बैल पळविला किंवा आपण स्वार्थासाठी किंवा ह्याच्यासाठी बैल पळेल. बैल पळविला की गावाचं नाव राहावं, आम्हाला इन्कम त्याच्यातली मिळावी, किंवा बैल पळवून विकायचा ही आम्ही गोष्ट केली नाही. बैल आम्ही विकणारच नाही. निस्वार्थी बैल पळवला. निस्वार्थी. आणि तिथनं पुढे सुद्धा आम्ही निस्वार्थी बैल पळवतो. बर. आता आम्हाला इथं अशी बातमी लागली की बाबा ही म्हणजे अजून मागे कधी इथून पुढे सुद्धा आम्ही म्हणजे तुम्ही कुणाकडे वायदी सुद्धा घेत नाही आणि कुणाला वायदी सुद्धा देत नाही. म्हणजे बिना स्वार्थाचा, म्हणजे बैलगाडी क्षेत्राला एक वेगळं वळण लागावं ह्याचा तुमचा प्रयत्न आहे. ही एक मंडळी एक चांगली गोष्ट आहे की बैलगाडी क्षेत्राला एक चांगली वळण किंवा एक चांगलं एक नेतृत्व लागावं म्हणून त्यांनी प्रयत्न केला असा की बिना वायदीचा बैल पळवायचा. आम्ही कुणाला वायदी देणारही नाही आणि कुणाकडे घेणारही नाही. हे खूप मोठं काम या ठिकाणी जोपासले आणि त्यातून हा बैल पळाला आणि त्यातून हा बैल एक 7 ते 8 वेळा चांगल्या मोठ्या मोठ्या मैदानात गुलालात राहिलाय. हे चांगलं वैशिष्ट्य बैलगाडी मालकाने लक्षात घ्या. बरं, आता एक असा मुद्दा की ज्यावेळी तुम्ही हा बैल बेडकला नेला, तो विषय आपला राहिला होता, तो त्याबद्दल जरा सांगा. बेडकला नेला हा. त्या वक्ताला जावेद भैया आणि ती काय त्या मास्तर सदा मास्तर हा. शिनी सल्ला दिला, म्हणली ती खोंड चांगला आहे, खोंड तत नेला. आणि खोंड तत नेल्यानंतर खोंड माझा चांगला झाला, चांगला व्यवस्थित झाला. तिथला अनुभव तुम्हाला चांगला अनुभव चांगला आहे, डॉक्टर चांगला आहे, सगळं चांगलं आहे. बर. ठीक आहे. आणि काही माणसं सल्ला अशी देणार आहेत की त्यांचं मी वाहवा करतो. म्हणजे मंडळी पाहू शकता की बैलगाडी क्षेत्रामध्ये सहकार्य सुद्धा आहे की आणि तुम्ही तुमचा बैल असा हा म्हणजे घरच्या मेंबर सारखा असून त्याला आपण चांगला व्यवस्थित केला पाहिजे ही प्रयत्न यांचा राहतो आणि सगळ्यांचं सहकार्य सुद्धा राहतं, एवढं बापूंचं म्हणणं आहे. त्या ठिकाणी बापूंची आपली चर्चा झाली. आता चर्चा करूया जयेश दादांबरोबर की दादा, तुम्हाला हा बैल तुम्ही स्वतः सुट्टी मेकर आहे, ह्या बैलाबद्दल खाली सुट्टीबद्दल काय सांगाल की खाली कसा झोपून यानंतर काय करतो? खाली सुट्टीबद्दल त्याचं काय असं दमवादमी खाली लय नसते, शांत उभा राहून शांत सुटतो. आणि खाली सुटून कसा येतो वगैरे, उडी वगैरे कशी येते? उडी बिडी पहिला आदत वयात घेत नव्हता, हा. आता खालनं तळबील चांगला द्यायला लागला आणि तोंडाला तर भयान पळतो. तोंडाला पुढे वाढतो, निकाल रेषाला तर भयान हावर आहे ना. बरं, ठीक आहे. आता मला सांगा की या सोन्या, प्रथम तर सोन्या गावामध्ये घेतला म्हणजे नाद चालू झाला, मग त्यानंतर किती कोंड गावात आली, काय झालं? सोन्या आपण घेतला जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपण पोतल्या सोन्या घेतला. त्या सोन्या घेतल्यानंतर आपल्या गावाला नाद लागायला लागला आणि आपल्या गावात 15 एक खोंड आता घेतलाय. म्हणजे नाद सुरुवात करून दिली आणि स्वतः तुम्ही सुद्धा नंतर दुसरा खोंड घेतलाय, तुमचा सिकंदर. आपण सुद्धा खोंड घेतला, या सोन्यामुळे आपल्याला नाद लागला, आपण सुद्धा खोंड घेतला. बरं. आता या ठिकाणी मला म्हणायचं की सोन्याच्या दावणीनंतर या ठिकाणी दुसरा सुद्धा खोंड घेतलाय, त्याचं नाव वगैरे वय त्याचं सांगा काय? त्याचं नाव तो घेतला आम्ही पंढरपूरच्या बाजारातून घेतला. त्याचं वय 15 महिने. नाव काय त्याचं? नाव त्याचं इंटर. तो कसा आहे पळायला वगैरे? तो आत्ताशी आम्ही फेरे टाकले, त्यांनी एक मैदान केले, एका मैदानात तो चांगला पळाला. मग सोन्यानंतर होईल काहीतरी काम? सोन्यानंतर काम करल तो पण चांगला. ठीक आहे. त्यात धमक आहे, सोन्यापेक्षा त्या वासरात धमक आहे चांगली. तो वासरू पुढं सोन्यापेक्षा जोरात काम करेल. बरं बापू, दुसरा खोंड तुम्ही घेतलाय पंढरपूरच्या बाजारातून इंटर, त्याच्याबद्दल जरा माहिती सांगा. ती काय माहितीये का, बरेच बाजार फिरलो, पोरांची तोंड एवढी झाली, वेळेला पसंत बैल पडना, मला खोंडच पसंत पडत नव्हता. आणि कॉर्नरला एक साईडला खोंड होता, तर माझा एक मित्राचा पोरगा आहे जयसिंग म्हणून, त्याला म्हटलं बघ जरा उठवून. त्यानं उठवून बघितला, मला बोललो, बघितलं, म्हटलं
प्युअर धनगर खिलारी बैल आहे. ह्यो बैल घ्याचा कोण, ह्यो खोंड घ्याचाच म्हटलं. वाईट बट्टा त्याला कुठला नाही. मुताटनं जरा वाईट लांबडा आहे, तर ती मुताटनं ताकदीनं त्याच्या भरून निघत. एवढं प्रारंभ करून तो खोंड घेतला आणि खोंड आता इतका जोरात चालतोय, त्याची नादच करायचा नाही. म्हणजे मंडळी अनुभव, प्युअर धनगरी. अनुभव आणि पारख हा. सगळ्यात महत्वाची. अक्षरशः गावामध्ये आम्ही चौकशी केली तर गावामध्ये नाव निघतंय बापूंचं, की बापूंसारखी पारख इथं कुणाला सुद्धा नाही. की आजवर असा बैल घेतलाय गावामध्ये की बापून त्याची पारख केल्या आणि तो बैल असा वाया गेलाय असा काही सुद्धा नाही. एक अनुभवी माणूस. आणि तुम्हाला जर सल्ला पाहिजे असला तर अवश्य तुम्ही बापूंकडून घेऊ शकता. तर दादा, या ठिकाणी सोन्या पळाला, सोन्यानं नाव केलं, मैदान खूप खूप चांगली गाजवली, किंवा तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं, किंवा आम्ही सुद्धा पाहिलं त्या पद्धतीने चांगल्या चांगल्या गाड्या सुद्धा तिनं टाकल्या. म्हणजे हा खेळ आहे, खेळामध्ये काही घडू शकतं. झाल्यानंतर त्याला मागणी आली, मग त्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय होती, कितीला मागितला, कसा काय, आम्हाला जरा सांगा याबद्दल. मागणी आलेली, पण आम्ही ठरवलेलं बैल द्यायचाच नाही. काय पण झालं तरी आपण बैल द्यायचाच नाही. बैल आमचे हजारमाचीचे पाहुणे संदीप जाधव म्हणून, त्यांनी आम्हाला फक्त मागणी केलेली, बैल देणार आहे का 8 लाख रुपयाला. तर म्हटलं बघू, आमचा विचार झाला तर, पण आमचा निर्णय होता की बैल द्यायचाच नाही. हो, आदत वयात. म्हणजे आदत वयात तब्बल 8 लाखाला मागणी आली, तरी सुद्धा दिला नाही. हो, आमचा निर्णय एकच होता की बैल आपण द्यायचाच नाही, काय पण झालं तरी. बर, ठीक आहे. आणि या ठिकाणी म्हणजे परिस्थिती जर कशी जरी असली तरी या बैल हा सांभाळायचा एवढं डोक्यात. हो, कशी पण परिस्थिती असू दे, हा बैल सांभाळणार आहे. बरोबर. मंडळी पाहू शकता की ताटातल्या 2 चपाती जर आपल्या ताटामध्ये असतील, त्यातली एक चपाती म्हणजे स्वतः एक खाणार कमी, पण बैलाला एक चपाती देणार, एवढं मोठं हृदय आपल्या शेतकऱ्याचं असतंय. तब्बल 8 लाखाला जरी मागणी आली असली तरी सुद्धा बैल हा दिला नाही आणि देणार सुद्धा नाही. नाद हा करणार पूर्ण. पुढं हे आजोबा आहेत, हा नातू आहे, हे यांचा मुलगा विक्रम पाटील, व हा त्यांच्या मोठ्या भावाचा मुलगा गौरव पाटील म्हणून, की हा सुद्धा स्वतः म्हणतोय की मी इथून पुढे नाद जोपासणार. म्हणजे बैलगाडी क्षेत्र हा 1, 2, 3 तिन्ही पिढ्यांना वेळ आहे आणि त्या तिन्ही पिढ्यांकडून आउटपुट हे चांगलं आहे. आणि बैलगाडी क्षेत्र जसं आपण म्हणतो की बाबा बैलगाडी क्षेत्रामध्ये गेल्यानंतर हे मुलं वाया जातात यावत्या, काही सुद्धा नाही. जर मन स्वच्छ असलं, नीतिमत्ता साफ असली, बैल हा पळणार आणि पळाल्यानंतर नाव हा पूर्ण भागात गाजवणार. निस्वार्थी जर पळवला तर भागाभागात नाव होणार, हे मात्र नक्की. की बैल सोन्या आदत असताना खूप गाजल्यानंतर किरकोळ गोष्टीमुळे तुझ्या पायामध्ये लचक भरल्यानंतर ती सगळी चर्चा चालली की सोन्या लचकला, सोन्या बाबा कमी आला, असं बऱ्याचशा गोष्टी झाल्या. पण त्याच्या पडत्या काळामध्ये साथ दिली ते म्हणजे बाळू दादा आणि आपले दाजी भाऊ. ह्या दोघांनी या ठिकाणी सोन्याच्या पडत्या काळामध्ये साथ दिली आणि सोन्या परत घडवण्याचं काम ह्या वरिष्ठ मंडळांनी केला. आता त्यांची सोन्याविषयी काय भावना आहे हे जर आपण जाणून घेऊ. तर आपलं नाव सांगा. बोला. बाळासाहेब पांडुरंग चव्हाण, ओतले राहणार. हा बैल आणल्यापासून आत्तापर्यंत आम्ही त्याला सहकार्य केलं, त्यानं नाव कमवलं आदत असताना. आणि त्यानंतर 1, 2, 3 फायनल घेतली. त्यानंतर अचानक बैलाला काहीतरी झालं आणि बैल आजारी पडला. 5 ते 6 महिने आम्ही बैल घरी बसून, लांब लांबचे डॉक्टर, सांगली, कोल्हापूर, मिरज, बऱ्याच लांबून आम्ही काय खालतं गावाचं नाव बेडच गावपासून आम्ही डॉक्टर आणून बैल सरळ केला. आणि आत्ता कुठंतरी आमचा बैलांना आत्ता पहिलंच आमचं तांब्यामध्ये 6 नंबरचं फायनल घेतलेलं आहे. त्यामुळं आम्ही बैलाच्या समाधानकारक आहे आणि आम्हाला आनंद आहे आणि आभारी आहे आम्ही. तर मंडळी, आज आपण सोन्याची मुलाखत घेतली, तर ह्या मुलाखतीतून आउटपुट एक निघालं की बापू हे जुने जाणते बैलगाडी म्हणजे ह्या भागातले एक बैलगाडा मालक आहेत, की त्यांच्या बोलण्यातून अनुभव असा येतो की त्यांचं म्हणणं एकच आहे की बाबा वायदी कोणाला द्यायची नाही, कोणाची घ्यायची नाही, की सर्वसामान्याला सुद्धा बैलगाडी क्षेत्र हे परवडलं पाहिजे. साधारणतः बैलगाडी जर पळवायची म्हणली तर दिवसाचा खर्च कमीत कमी 5,000 वर जातो. तो सर्वसामान्याला परवडत नाही. जर वायदी दिली तर तो 10-12 हजाराच्या घरात जातो. म्हणजे अक्षरशः एखाद्याला 7,000 8,000 महिन्याला पगार असतो, तो महिन्याचा पगार हा पूर्ण त्या एका वायदीसाठी खर्च करतो. तर त्यांचं म्हणणं एवढंच आहे की बाबा की ही वायदी सिस्टम तेवढी बंद झाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट,
की बाबा म्हणतात की बैलगाडी क्षेत्र म्हणलं की सर्वता म्हटलं की बैला छळ केला जातो वगैरे असं तसं. तर तसं काही नाही. ह्यांच्या म्हणण्यातून की ह्यांची पिढी जी होती ह्या पिढी सुद्धा ते सांगतात की बैलाला आम्ही कधी सुद्धा बाबा मारलं नाही. बरं आता त्यांच्या म्हणण्यातून एक उद्देश असा येतो की मला जो पटला तो मी सांगतो की जसे घरामध्ये पोराला जसं वळण लावलं जातं तसं वळण लावण्यासाठी बैलाला एक 2-4 काठी रट्ट वगैरे ओढणं, 4 चापकाचे फटकं माग म्हणजे आवाजसाठी मारून त्याला एक असा एक वातावरण निर्माण करायचं की बाबा आपल्याला सरळ चाकुरीने चाललंच पाहिजे. ह्यासाठी बैलांना वळण लावण्यासाठी तो 4 फटकं देणं हा भाग वेगळा. पण जो आतापर्यंत जो बैलगाडी क्षेत्र जेव्हा बंद होतं की बाबा ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये असं म्हणलं जायचं की बैलाला चाकू मारणे वगैरे हे सर्व साप खोटं आहे. बैलाला दारू पाजणे असं काही सुद्धा नाही. आजवर आमच्या बैलाला आम्ही रत्तीबाजी 6-6 पोती घालतो, टॉनिक म्हणत असलं. अहो आतापर्यंत आमच्या जीवाला जेवढं टॉनिक नाही तेवढं त्या बैलाला आम्ही टॉनिक घालतो. का तर आमचा बैल कुठेतरी उजेडात यावा, त्याची तब्येत व्हावी आणि तो नाव भागाभागात करावं एवढा फक्त उद्देश असतो. आणि बैलगाडी क्षेत्र म्हणलं की सगळी तोंड मुरडतात. का मुरडतात? तर बाबा वळण वाईट लागतं. पण वळण वाईट लागणं हा भाग नाही. आज आम्ही स्वतः सगळीजण नवीन पिढी आहे. नवीन पिढी ही ह्या क्षेत्रामध्ये आहे. आता ही जी मुलं सर्व उभी आहेत ह्याचा एकाला सुद्धा दारूचा नाही, सुपारीच्या खंडा सुद्धा व्यसन नाही. का तर बैलगाडी क्षेत्र कुठेतरी चांगलं राहावं, त्याला नाद चांगला लागावं, सर्व लक्ष फक्त या बैलावरती राहावं एवढं फक्त. काही लोकांमुळे बट्टा लागतो पण त्याचा विचार आम्ही करत नाही, कारण की आम्ही हे बैलगाडी क्षेत्र समृद्ध ठेवणार आणि एवढंच सांगतो. नाद करा नाद एकच